नमस्कार, मी रविकांत तुपकर बोलतोय। फेसबुक आणि युट्यूबच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी खूप तातडीने आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला लाईव्ह आलोय। कारण असं आहे की नागपूरला जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये काय काय झालं आणि सरकारबरोबर चर्चा झाली, पुढे काय काय झालं या बाबतीमध्ये प्रचंड मतप्रवाह वेगळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहेत। आणि नेमकं या आंदोलनातून काय मिळवलं असा प्रश्न अनेक ट्रोलर्स विचारतायत किंवा अनेक लोक विचारत असतात। सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा किंवा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, पण त्या आंदोलनातला एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी जे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलं ते तुमच्या समोर मांडणं हे माझं कर्तव्य आहे असं मी समजतो। म्हणून आज तुमच्या सगळ्यांशी मनमोकळा संवाद साधायला मी या ठिकाणी आलेलो आहे। एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की नागपूरचं आंदोलन हे बच्चूभाऊ कडूंनी कॉल केलेलं होतं। या आंदोलनाचे जे प्रमुख होते ते बच्चू कडू होते आणि त्यांना सगळे शेतकरी नेत्यांना फोन केले त्यांनी आणि सांगितलं की असं नागपूरला आपण 28 तारखेला आंदोलन घेतो आहे आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी यावं अशी आमची इच्छा आहे। त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आहे त्यामुळे आपण गेलं पाहिजे, आपण मागे राहून चालणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली। आणि मी स्वतः अगदी वर्ध्याच्या जवळ एक सुकळीबाई नावाचं गाव आहे, तिथे त्यांचा मुक्काम होता बच्चूभाऊंचा। तर त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बसून आम्ही तिकडे गेलो। आमच्या बरोबर भरपूर कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आता असं आहे की ते आंदोलन कसं झालं, काय झालं, त्याच्यानंतर सरकारबरोबर बैठक झाली आणि खूप टीका टिप्पणी अनेक लोक त्या ठिकाणी करायला लागले आंदोलनावर आणि विशेषतः सगळ्या शेतकरी नेत्यांवर। त्यामुळं काही गोष्टींचं स्पष्टीकरण देणं हे माझं काम आहे असं मला वाटतं। एकतर सुरुवातीपासून आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो। आता आंदोलनात गेलो नसतो तर तरी पण लोकांनी आम्हाला ट्रोल केलं असतं, म्हटलं असतं तुम्ही का गेले नाही, एवढं मोठं शेतकरी आंदोलन होतंय, मग तुम्हाला तुमचंच पडलंय का। सगळ्या अनेक शेतकरी नेत्यांनी मनाचा मोठेपणा ठेवत या आंदोलनामध्ये सगळे सहभागी झाले। त्यामध्ये कॉर्डिनेटर म्हणून बच्चू कडूंनी भूमिका निभावली आणि त्याच्यानंतर ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप त्या आंदोलनामध्ये होते। त्याच्यानंतर कॉम्रेड अजित नवले होते, राजू शेट्टी होते, पुन्हा कॉम्रेड राजन क्षीरसागर होते परभणीचे, त्याचबरोबरीनं महादेवराव जानकर साहेब होते आणि मी स्वतः कार्यकर्ता म्हणून सहभागी होतो आणि बरीच मंडळी होती, नितेश कराळे सर होते, बरीच मंडळी होती। तर आंदोलनाला पहिल्या दिवशी चांगली गर्दी झाली। साधारण 10-15 हजार शेतकऱ्यांचा तिथे मॉब असेल किंवा जास्त थोडे असू शकतात आणि एक सरकारवर दबाव तयार झाला आणि दबाव तयार झाल्याच्या नंतर आंदोलकांचा असा आग्रह होता की नागपूरला बैठकीला सरकारने आलं पाहिजे, पण ते नागपूरला बैठकीला यायला तयार नव्हते। कारण त्यांचं असं म्हणणं होतं तुमच्या 22 मागण्या आहेत निवेदनामध्ये, 22 मागण्यांचे संदर्भातले वेगवेगळ्या विभागाचे असे 25 सेक्रेटरी तिथं नागपूरला आणावे लागतील, त्या खात्याचे मंत्री नागपूरला यावं लागेल। त्यापेक्षा आमची विनंती की तुम्ही मुंबईला या। सरकार 2 पावलं चर्चेला पुढे आल्यानंतर सरकारने त्या ठिकाणी आशिष जयस्वाल आणि वर्ध्याचे मंत्री श्री भुयर यांना पाठवलं, पंकज भुयर, आणि त्यांनी चर्चा केली आणि सरकारबरोबर एक बैठक लागली सह्याद्री अतिथीगृहावर। आता लोकांचा आग्रह असा आहे की तुम्ही त्याच दिवशी कर्जमाफी घेऊन का नाही आले, असा लोकांचा आग्रह आहे। तर त्या बैठकीत काय झालंय सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो। त्या बैठकीमध्ये जवळपास साधारणपणे 2.5-3 तास ती बैठक चालली असेल। त्या बैठकीमध्ये प्रचंड घमासान झालं, पहिले 1.5-2 तास खडाजंगी झाली, म्हणजे 2दा बैठक मोडायची वेळ आली। त्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे, आशिष जयस्वाल मंत्री महोदय, पंकज भुयर मंत्री महोदय, चंद्रशेखरजी बावनकुळे, जयकुमारजी गोरे आणि चीफ सेक्रेटरी असे आणि बाकीचे सगळे सेक्रेटरी, असे हे प्रमुख लोक आणि बाकी सेक्रेटरी, अशी मोठी बैठक ती झाली। त्या बैठकीमध्ये प्रचंड खडाजंगी झाली आणि ते इतर मुद्द्यांवर सरकार लक्ष डायव्हर्ट करत होतं, तुमच्या दुसऱ्या मागण्या सांगा दुसऱ्या। परंतु शेतकरी नेत्यांनी एक आग्रह धरला की कर्जमाफीचीच मागणी आमची मेन आहे, त्याच्यावर पहिले बोला, त्याच्यावर बोलल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही, पहिले ते त्याचा निकाल लावा। आणि मग असं झालं की कर्जमाफी आम्ही देणार आहे, पण मग आम्हाला समितीचा अहवाल अजून आला नाही। आता सरकारने त्यात एक हातचलाखी अशी केली की बच्चू कडूंच्या उपोषणाच्या वेळी त्यांना जे आश्वासन दिलं होतं बच्चूभाऊंच्या उपोषणात की आम्ही समिती नेमू कर्जमाफीची, त्या समितीचा GR मीटिंगच्या दिवशी सरकारने काढला, म्हणजे हुशारी केली, बैठक चालू व्हायची झाली। बैठक साधारणपणे 1 तास लेट झाली, 7ची बैठक 8ला सुरू झाली, उशीर झाला।
आणि त्या बैठकीमध्ये प्रचंड खडाजंगी झाली. म्हणजे 2 वेळा तर मुख्यमंत्री म्हणजे चिडून म्हणाले की तुम्ही मला डिक्टेट नका करू, आम्ही कसं बोलायचं, आम्ही आमच्या पद्धतीने करू वगैरे. ते खूप झालं त्याच्यामध्ये. अनेक सगळ्या शेतकरी नेत्यांनी आपापली भूमिका मांडली. विशेषतः डॉक्टर अजित नवले साहेबांनी त्यामध्ये प्रामुख्यानं तारखेचा आग्रह खूप धरला की तारीख तुम्ही डिक्लेअर केली पाहिजे मीडियासमोर. कारण हे तारीखच द्यायला तयार नव्हते. हे असं म्हणाले की एप्रिलमध्ये आमच्या समितीचा अहवाल येईल, समितीचा अहवाल आल्यावर आम्ही कर्जमाफी करू. मग आम्ही सगळ्यांनी असं सांगितलं, विशेषतः डॉक्टर नवले साहेबांनी ती भूमिका तिथे मांडली, बच्चू भाऊंनी मांडली की समितीशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही समिती करा नका करा, पण कर्जमाफी करा. आणि विशेषतः फ्लेक्झिबल जास्तीत जास्त लोक कर्जमाफीमध्ये बसतील असं करा. आणि निकष ठरवायच्या वेळेस सगळ्यांना पुन्हा इन्व्हाइट करा, शेतकरी नेत्यांना सहभागी करून घ्या. आणि जसं की धंद्यामध्ये शेतकरी त्यामध्ये घ्यायचे नाहीयेत, उदाहरणार्थ कर्मचारी त्यामध्ये घ्यायचे नाहीयेत, किंवा शहराला लागून 2-3 किलोमीटरच्या आत ज्यांच्या जमिनी आहेत ते लोक घ्यायचे नाहीयेत. असं जे काय आहे ते करताना आम्हाला विचारा. तर तो निर्णय त्यांनी मान्य केला. पण कधी कर्जमाफी करू हे त्यांनी सांगितलंच नाही. ते सांगायला तयार नव्हते पहिले 2 तास. मग बैठक मोडायची वेळ आली, असं 2 वेळा बैठक मोडायची वेळ आली. मग ते 4-5 नेते, ते प्रमुख नेते मंडळी सगळे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आत गेले. त्यांनी काय 15-20 मिनिटं चर्चा केली आणि फायनली 2 तासानंतर मग त्यांनी असं सांगितलं की आमचा अर्थसंकल्प पहिले चुकीचा आहे, कोणत्या कोणत्या योजनांवर आमचा पैसा खर्च होतो. त्यांनी त्यांची मांडणी केली. शेतकरी नेत्यांनी आपली मांडणी केली की परभणीला कसं आहे, सचिन जाधव नावाचा बच्चू भाऊंनी सांगितलं शेतकरी वारला, बायको वारली, पोटात गरोदर बाळ वारलं, परिस्थिती वाईट आहे, सोयाबीनला भाव नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती मांडली. आणि त्यानंतर 2 तासानंतर फायनली त्यांनी सांगितलं की अहवाल आल्यानंतर 3 महिन्याच्या आत आम्ही कर्जमाफी देऊ. मग मोघम 3 महिने न म्हणता डेट त्याची फिक्स करा, म्हणून 30 जून 2026 तरी आम्हाला द्या, असा फायनल आग्रह त्यांनी धरला की आम्ही डेट घोषित करतो. आता असं आहे की अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की मग फायनली ते तिथले घडामोड सांगतो. पहिले 30 जून 2026ला 30 जून 2026 डेडलाईन मध्ये मग पुन्हा एकदा खडाजंगी झाली, पुन्हा तानातानी झाली. मग त्याच्यावर एकमत झालं की बैठक मोडण्यापेक्षा काहीतरी डेट तर यांच्या तोंडून आपण डिक्लेअर करून घेतली पाहिजे. मग ते झालं. डेटचं डिक्लेअर आम्ही मीडिया समोर करू असं त्यांनी कबूल केलं. मग बाकीच्या मागण्यांचं काय, तर त्याच्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र चालू करण्याच्या संदर्भामध्ये व्यापारी शेतकऱ्यांचे सातबारे लावून माल विकतात, हा मुद्दा मी स्वतः अधोरेखित करून त्यांच्या समोर मांडला. तर त्यांनी सांगितलं त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कडक कारवाई करू. अजून काही 2-3 मुद्दे झाले आणि बाकीच्या मुद्द्यावर आम्ही नंतर बैठक लावतो, आता रात्री उशीर झाला असं त्यांनी सांगितलं. आणि बच्चू भाऊंनी सांगितलं की ठीक आहे, ती बैठक पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिनाभराच्या जरी लागली तरी आमचं काही हरकत नाही, पण कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आहे. आणि मग फायनली असं त्यांच्याकडून काही गोष्टी कबूल करून घेण्यात आल्या की कर्जमाफी होईपर्यंत कोणती बँक तगादा लावणार नाही वसुलीसाठी. कारण आता कर्जमाफी होणार आहे म्हणजे शेतकरी कर्ज भरणारच नाही. मग त्यांनी सांगितलं की आम्ही स्टेट बँकांना वॉर्निंग करतो, आरबीआयशी बोलतो की कुठली वसुली करू नका, आम्ही कर्जमाफी करणारच आहे. आणि मग ती कशी करायची, काय करायची, त्याच्या संदर्भातली बैठक पुन्हा विस्तृतपणे होईल. असं सगळं झालं आणि बैठक संपायला रात्री भरपूर उशीर झाला. आता ट्रोलर्स लोक ट्रोल करतायत, अनेक लोक प्रश्न विचारतायत. मुळामध्ये काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे माझ्यासोबत आणि बऱ्याच नेत्यांसोबत आमच्या प्रवासाच्या बॅगा होत्या. कारण आम्ही नागपूरवरून निघालो तेव्हा असं अंदाज आला होता की बैठक जर कदाचित लेट झाली तर रात्रीचा 10-11चं विमान लागणार नाही आणि त्याच्यानंतर फ्लाईट नव्हतं पुन्हा नागपूरला यायला. मग एखाद्या वेळेस मुक्काम पडू शकतो, अशा हिशोबाने आम्ही आमच्या बॅगा सोबत घेतल्या. पण काही लोक एवढे हुशार की बा हे बैठकीला बॅगा घेऊन काय गेले. अहो, आम्हाला विमानतळावर आमच्या बॅगा आमच्या हातातच होत्या प्रवासाच्या. एक ड्रेस आम्ही त्यात टाकून नेला होता बॅगमध्ये. आणि तिथं गेल्याच्या नंतर ज्या गाडीने आम्हाला सोडलं ती गाडी खासगी होती, ती गाडी सोडून जाणार होती, बॅग कुठे ठेवणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर 2 रूम आम्हाला फ्रेश व्हायला त्या ठिकाणी केलेल्या होत्या. आणि त्या रूम मध्ये बॅग ठेवायची, फ्रेश व्हायचं, मग बैठकीला यायचं. कारण मध्ये स्पॅन होता 1-2 तासाचा. त्या स्पॅन मध्ये आम्ही काय बोलायचं, काय चर्चा करायची, असे एक टेंटेटिव्ह एक मीटिंग आमच्यामध्ये केली. आणि अनेक ट्रोलर्स लोकांनी असं बॅग कशासाठी घेऊन गेले. अरे प्रवासाला तुम्ही गेले, तुम्हाला मुक्काम करायचा आहे तर तुमच्यासोबत बॅग असणार नाही. तिथे का आमचा फ्लॅट आहे मुंबईला नरिमन पॉइंटला, का तिथं आमचं घर आहे, का तिथं आजूबाजूला रेस्ट हाऊस आहे. आम्ही गेलो, बॅग सोबत नेली, तर अनेक लोक म्हणजे बॅगच काय घेऊन गेले. अरे ही काय पद्धत आहे. मला सांगा, कुठेही मुक्कामाला जायचं असलं किंवा शक्यता असली तर बॅग तुमच्या सोबत असणारच आहे. पण काही लोकांना असं झालंय
की दुसऱ्याला शिव्या देण्यामध्ये किंवा दुसऱ्याला ट्रोल करण्यामध्ये अनेकांना आनंद मिळतो, त्याची काय आम्ही पर्वा करत नाही. पण जे घडलं ती वस्तुस्थिती कार्यकर्ता म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर मांडणं हे आमचं काम आहे. बैठकीनंतर त्यांनी मीडियाला संबोधित केलं. त्यांनी सांगितलं 30 जून 2026 पर्यंत आम्ही करणार. अर्थात ह्या तारखेवर अजूनही आमचं समाधान नाहीये, माझं व्यक्तिशः अजूनही समाधान नाहीये, तुम्हाला मी क्लिअर सांगतो. कारण मला असं वाटत होतं की 1-2 महिन्याचा कालावधी ठीक होता, परंतु तिथे परिस्थिती अशी होती की आंदोलनही फार काळ पुढे नेऊ शकत नव्हते आंदोलक. त्याचं कारण असं की नागपूरमध्ये जिथे चक्काजाम आंदोलन झालं तिथे न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून रस्ते मोकळे करायला सांगितले. त्यामुळे न्यायालयाचा आदर करणं आवश्यक होतं. जिथे सभा होती त्या सभेच्या ठिकाणी प्रचंड पावसामुळे चिखल झाला होता, टॉयलेट तिथे नव्हते, म्हणजे सगळी प्रचंड फजिती आंदोलनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी झाली. आणि पावसाची हे झाल्यामुळे आंदोलकांची दामादान झाली. अनेक आंदोलन माघारी गेले, कुणी आपापल्या नातेवाईकाकडे गेले आणि दिव्यांगांची संख्या तिथे खूप होती. त्यामुळे दिव्यांग लोकांचे खूप हाल झाले आंदोलनामध्ये. पहिल्या दिवशी संख्या चांगली होती, साधारण 10-15 हजार लोक पहिल्या दिवशी असतील, दुसऱ्या दिवशी थोडे कमी झाले. असं वाटत होतं की पंजाबच्या शेतकऱ्यांनी जसं दिल्लीच्या वेशीवर आंदोलन केलं तर त्यांची संख्या वाढत होती. पण इथे दुर्दैवाने संख्या लिमिटेड झाली. त्यामुळे आंदोलन कसं पुढे न्यायचं, थांबायचं कुठं आता. सगळ्या मंगल कार्यालयांना पोलिसांनी नोटिसेस दिल्या की तुम्ही यांना जागा दिली तर पहिल्या नंबरचा आरोपी तुम्हाला करू. कोणी मंगल कार्यालय द्यायला तयार नाही, तिथे टॉयलेटची व्यवस्था नाही. मग आता जाणार कुठे? रेल्वे ट्रॅकवर जायचं तर न्यायालयाने पुन्हा आदेश काढला सुमोटो की तुम्हाला रेल्वे अडवता येणार नाही. म्हणजे न्यायालयाने स्वतःच त्याच्यामध्ये भूमिका घेतल्यामुळे ते 2 रस्ते चक्काजामचे आणि रेल्वे रोकोचे बंद झाले आणि थांबण्याची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमध्ये जो आंदोलन करतो ते त्याला माहीत असतं. आणि आम्ही बच्चू भाऊंना सांगितलं तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो या आंदोलनाचे कोऑर्डिनेटर प्रमुख म्हणून तो तुम्ही निर्णय घ्या. काही असं मनात चलबिचल ठेवू नका, लोकांचे हाल नाही झाले पाहिजे. आणि म्हणजे दुसऱ्या शेवटच्या दिवशी ज्या दिवशी आम्हाला बैठकीला जायचं होतं त्या दिवशीच्या रात्री तर लोक झोपलेच नाही ना, कारण ग्राउंडमध्ये चिखल, रस्त्यावर पोलीस येत नव्हते कारण न्यायालयाचा आदेश. मग काय करायचं काय, कोणी जरा मारत होतं, कोणी इकडे तिकडे, सगळं सैरबैर झालेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलन पुढे नेणं पण कठीण झालं होतं. जसं आज डॉक्टर अजित नवले साहेबांनी याची सविस्तर भूमिका चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. पुणतांब्याला जो संप झाला 2017ला, त्या आंदोलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साथ मिळाली होती. मुंबईला जाणारा भाजीपाला त्या ठिकाणी हे झाला होता, बंद झाला होता. आणि सर्व दूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी पाठिंबा मिळत गेला. आणि त्यामुळे काय झालं की सरकारला झुकावं लागलं आणि काही ना काही कर्जमाफी 2017ला निकषामध्ये बसून करावी लागली. सुकाणू समिती होती त्यावेळेस पण आम्ही त्या आंदोलनामध्ये सक्रिय होतो आणि त्या ठिकाणी सहभागी झालेलो होतो. काही ना काही लोकांच्या पदरात पडलं. आता या आंदोलनाचं वैशिष्ट्य काय होतं की आंदोलक सगळे नागपूरला होते, पण ज्या पद्धतीने हे आंदोलन गावागावामध्ये उभं राहायला पाहिजे होतं किंवा गावागावात लोक रस्त्यावर यायला पाहिजे होते तितकंसं ते झालं नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आंदोलन करणाऱ्या माणसाला खूप पेच असतो अशा वेळेला की हे आंदोलन पुढे जाऊ शकेल का नाही. आणि आपल्याकडे अजून पंजाब सारखी परिस्थिती नाही हो की वर्षभर लोक राहतील आणि तिथं जेवणाची व्यवस्था, लंगर लावतील, एवढी मानसिकता अजून आपल्या शेतकऱ्यांची झाली नाही. आणि म्हणून बच्चू भाऊंनी निर्णय घेतला की नागपुरातलं आंदोलन स्थगित करून आपण बाकीच्या पातळीवरचं आंदोलन सुरू ठेवू, पुन्हा एकदा सगळेजण बसू, एक परिषद घेऊ आणि सरकारवर प्रेशर ठेवण्यासाठी कसं हे आंदोलन पुढे नेता येईल या दृष्टीने आपण सगळे मिळून प्रयत्न करू. मला असं वाटतं की जेव्हा 10 शेतकरी नेते एकत्र येतात तेव्हा सर्वानुमते निर्णय घ्यावा लागतो. आता समजा मी वेगळी भूमिका घेतली असती किंवा अजून एखाद्या नेत्याने वेगळी भूमिका घेतली असती तर शेतकरी नेत्यांमध्ये फाटाफूट अशा बातम्या झाल्या असत्या. त्यामुळे पहिले शेतकरी नेत्यांची एकजूट करणं, कॉमन मिनिमम प्रोग्राम, आणि मग शेतकऱ्यांची एकजूट करणं आपोआप होणार असं ते आमच्या डोक्यात होतं. त्याच्यामुळे उगीच आरोप प्रत्यारोप करणं, आंदोलन आपल्याला परत उभं करायचंच आहे. म्हणजे माझं व्यक्तिशः रविकांत तुपकर म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझं म्हणणं आहे की लगेच 2-4 दिवसात 8 दिवसातच आपण आंदोलनाला सुरुवात केली पाहिजे. पण आचारसंहिता पण आहे त्यामुळे त्याचाही विचार आपल्याला करावा लागणार. आचारसंहितेत सरकारला कुठली घोषणा करता येत नाही. त्यामुळे आपण सगळे आता थोड्या बाजूला कुंडीत सापडलेलं आहे. सरकार सरकारच्या खेळ्या करत आहे. लक्षात ठेवा, 2,500 आंदोलकांवर आमच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही सगळे शेतकरी नेते आणि 2,500 आंदोलक, आणि गुन्हे दाखल केले तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. प्रक्षोभ भाषण करणं, रस्ता अडवणं, पोलीस 353 सारखे गुन्हे की पोलिसांना कारवाई करायला मज्जाव करणं, आणि पुन्हा त्याच्यामध्ये सरकार
हायकोर्टामध्ये जाणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. सरकार पुन्हा या गुन्ह्यांच्या संदर्भात हायकोर्टात जाणार आहे. माझं म्हणणं आहे की ज्याची जळती त्यालाच कळती. त्यामुळे आंदोलनामध्ये न सहभागी झालेले लोक घरी बसून एखादी कमेंट करणं किंवा ट्रोलिंग करणं हे सोपं आहे हो. पण जे लोक तिथं आले त्यांनी तिथली परिस्थिती पाहिलेली आहे. त्यामुळे उगीच असं कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात पकडणं बरोबर मला वाटत नाही. त्यामुळं सगळ्यांनी विचार केला पाहिजे. शेतकरी नेत्यांनी आपलं आयुष्य चळवळीमध्ये दिलेलं आहे, समर्पणाची भावना त्या ठिकाणी त्यांची आहे. त्यामुळं लगेच कोणाला तरी म्हणजे बैठक व्हायच्या आधी सगळ्यांचं कौतुक, आणि बैठक झाली आणि त्यात डेट ती जरा लांबची मिळाली तर सगळे इथून तिथून शिव्या घालायचा कार्यक्रम सुरू करायचा, हे बरोबर नाही असं मला वाटतं. कारण आता मी माझं व्यक्तीचं उदाहरण सांगतो. मला 22 वर्ष चळवळीमध्ये झाले. मी कुठल्याही पक्षात गेलो असतो तर कधी आमदार झालो असतो, कुठल्याही पक्षात गेलो असतो तर खासदार झालो असतो. पण आम्हाला शेतकऱ्यांची साथ सोडायची नाहीये. जातीच्या धर्माच्या मुद्द्यावर लाखोच्या संख्येने लोक एकत्रित येतात आणि मातीच्या शेतीच्या मुद्द्यावर मात्र लोक हजारोच्या संख्येने एकत्रित येतात. हे दुर्दैव आहे आपलं सगळ्यांचं. त्यामुळं आपण एखाद्यावर आरोप करताना आपल्या याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि एखाद्याला जर वाटत असेल की हे चुकलेलं आहे किंवा ही पद्धत चुकली निर्णयाची, तर स्वतः त्याने आंदोलन उभं करावं, स्वतः पुढाकार घ्यावा. माझं तर असं आहे की जिथे जिथे शेतकरी आंदोलन उभं राहत असेल त्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होणं मी माझं काम समजतो. कारण कोणीतरी करत असेल तर त्याला जेवढं शक्य होईल तेवढं पाठबळ दिलं पाहिजे. म्हणून या अर्थानं आम्ही या आंदोलनात सहभागी झालेलो आहे. आता महाराष्ट्रात कुणी जरी शेतकरी आंदोलन उभं केलं तरी आम्ही सहभागी होणारच आहे. आता मंगेश साबळे उपोषणाला बसले होते सरपंच, तेव्हा मी आजारी असताना मी माझी सगळी टीम, आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष गजानन कावरके, नामदेव पतंगे, सगळी टीम आमची संघटनेची जाऊन त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाली. माझं त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालं. असे राज्यभरात जिथं शेतकरी आंदोलनं होत असतील तिथं तिथं सहभागी होणं आपलं काम आहे. आणि एखादी लढाई करताना आता ही लढाई आपण, मला वाटत ही लढाई आपण 100% जिंकलो का? अजिबात जिंकलो नाही. आपल्याला यश मिळालं का? 100% अजिबात नाही. फक्त एक झालं की सरकारच्या तोंडून तारीख कबूल करून घेता आली, फक्त ती लांबची झाल्यामुळे थोडी गडबड झाली. ती थोडी अगोदरची पाहिजे होती. पण तरी मला असं वाटतं आंदोलन आपण करून सरकारवर प्रेशर वाढवलं पाहिजे की ही कर्जमाफी आधी करा. आता त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं, म्हणजे आमच्या चर्चेमध्ये असं सांगण्यात आलं की 31 मार्चला वसुलीसाठी तगादा लावला जातो, परंतु ते खातं एनपीए मध्ये 30 जूनला जातं. म्हणजे तो 2-3 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळतो. आणि जेव्हा नवीन कर्ज घ्यायला आपण जातो तेव्हा जुनं कर्ज थकलं, मार्चमध्ये थकलं की ते 30 जूनच्या दरम्यान तो एनपीए मध्ये खातं जातं, म्हणजे थकीत होतं. आणि कर्जमाफी ही थकीतांना मिळते. खातं तुमचं रेग्युलराईज असेल किंवा तुम्ही अलीकडचं खातं असेल तर मग त्याला ती कर्जमाफी मिळत नाही. कर्जमाफीचा आता दोन्ही कर्जमाफीचा आपण जर का अनुभव घेतला तर थकीत लोकांना कर्जमाफीचा जास्त लाभ होतो. रेग्युलर भरणाऱ्यांना 50,000 रुपये कबूल केले, काहींना मिळाले, काहींना मिळाले नाही. मागच्याच कर्जमाफीतल्या अजून लोकांना पैसे भेटायचे बाकी आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विचारपूर्वक पुढे जावं लागतं. जर समजा तिथून आलो असतो तर हे सगळ्या लोकांना अटका झाल्या असत्या, तुरुंगात गेल्या असत्या. आम्ही तुरुंगात गेल्याचं आम्हाला काही नाही, पण दिव्यांग लोक ज्यांना चालता येत नाही अशा लोकांचे त्या आंदोलनात खूप हाल झाले. त्यामुळे ते आंदोलन स्थगित झालं, ते आंदोलन थांबवलं नाही. मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी एकत्रित बसून हे शेतकऱ्यांचं आंदोलन पुढे नेलं पाहिजे आणि ते नेण्याची आमची तयारी आहे. कारण आपला जन्म आंदोलनातला आहे, आपला जन्म संघर्षातला आहे. आणि आता या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळं आचारसंहितेच्या काळात आंदोलन करायचं का? आणि केलेल्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये सरकार घोषणा करू शकते का? आज मी काही अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणाले की आचारसंहितेमध्ये कोणतंच सरकार घोषणा करू शकत नाही, केंद्राचं करू शकत, राज्याचं करू शकत. अशी पण चर्चा आम्ही विचारतोय, चर्चा करतोय. आणि एक मात्र तुम्हाला कॉन्फिडन्सनी सांगतो की आंदोलन महाराष्ट्रामध्ये सर्व व्यापक झाल्याशिवाय सरकारवर दबाव निर्माण होत नाही. एका जिल्ह्यात किंवा एका ठिकाणी आंदोलन झालं म्हणजे प्रश्न सुटेल हे डोक्यातून काढून टाका. आंदोलन जर नागपूरला सुरू असेल तर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात आंदोलन उभं राहायला पाहिजे. आंदोलन जर मुंबईत सुरू असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात आंदोलन उभं राहिलं पाहिजे, तर त्या आंदोलनाची व्याप्ती वाढेल. आम्ही दुधाचं आंदोलन केलं तर मुंबई पुण्याला जाणारं सगळं दूध आम्ही स्वाभिमानीमध्ये असताना बंद केलं होतं. त्यावेळी 350 कोटी रुपये दूध उत्पादकांना मिळाले होते, कारण ते आंदोलन तितकं स्ट्रॉंग झालं होतं. एकही वाहन आम्ही रस्त्यावरून जाऊ दिलं नाही. तर मला असं वाटतं की उगीच ट्रोल करणं किंवा टीका टिप्पणी करणं हे सोपं आहे, पण त्याच्या पाठीमागची तळमळ, असं जर केलं तर उद्या आंदोलन करायला कोणीच तयार होणार नाही. युद्ध करताना किंवा लढाया करताना प्रत्येक लढाईत तुम्हाला यश मिळेल असंच आहे का? अजिबात नाही. आता काही महिन्यांपूर्वी आम्ही पण अरबी समुद्रात सातबारा टाकायला गेलो होतो. आम्हाला अटका झाल्या, प्रचंड पोलीस बंदोबस्त लागला.
आमच्या काही सहकाऱ्यांनी सातबारे पोलिसांना म्हणजे गुमराह करून सातबारे बुडवले. आता त्या आंदोलनातून आम्हाला यश मिळालं का नाही, आमच्या डोक्यात काय की त्या आंदोलनातून कर्जमुक्तीचा प्रश्न ऐरणी बना आणि सरकारवर प्रेशर तयार झालं. ठीक आहे, त्या दिवशी नसेल मिळालं काही, सातत्यानं मी पण आंदोलन करत राहतो. आम्ही पण हजारो लोक घेऊन मुंबईला जातो, नागपूरला आम्ही गेलो, 50-50 हजाराचे मोर्चे आम्ही पण काढतो. पण एकाच आंदोलनातून यश मिळेल असं नाही. आपण जुन्या लढायांचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला किंवा इंग्रजांना जायला पण 150 वर्ष लागली होती, एका आंदोलनातच इंग्रज गेले नाही. त्यामुळं हिंमत हारण्याचं काही कारण नाही. शेतकऱ्यांनी खचू नका, आपण नव्या दमानं आंदोलन उभं करू. लगेच लोक म्हणतात तुम्हाला मॅनेज केलं सरकारने. सरकारने मॅनेज करण्या इतकी अवकात सरकारची नाही, लक्षात ठेवा शेतकरी नेत्यांना. ठीक आहे, लगेच अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करणं माझ्या मनाला काही पटत नाही. आणि आता काय झालं, सोशल मीडियावर तर संडासात बसून लोक कमेंट टाकतात ना, लगेच याच्यावर आपलं मत व्यक्त करून टाकायचं. आणि काही लोक जाणीवपूर्वक हे सगळं करतायत, तर ठीक आहे, त्याची काही दखल घेण्याचं कारण नाही. मी तर कधी ते फार बघत पण नाही. पण मला सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, शेतकऱ्यांना सांगायचंय, हिंमत हरू नका, नव्या दमानं आंदोलन उभं करू. पण तुमचाही सक्रिय सहभाग पाहिजे, नाही तर तुम्ही घरी आणि आम्ही तिकडे जेलमध्ये, असं चालणार नाही. जातीच्या प्रश्नावर हात दिली कसे लाखो लोक एकत्र येतात, धर्माच्या प्रश्नावर कसे लोक एकत्र येतात, मग तसे शेतीच्या प्रश्नावर लोक काय एकत्र येत नाही. तिथली आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या लोकांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशीची तिथली परिस्थिती विचारा काय होती. त्यामुळे असं मला असं वाटतं की हिंमत न हारता हे आंदोलन आपण पुढे नेऊ. पुन्हा एकदा जे लोक येतील त्या सगळ्यांना सोबत घेऊ, एक नवं ताकदीचं आंदोलन आपण उभं करू. आणि आता 30 जूनची डेट घेतली, अगोदरची डेट घेण्यासाठी पुन्हा आंदोलन उभं करता येईल, अशी काही गोष्ट नाही. एका आंदोलनाने, जसं एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, तसं एका आंदोलनाने सुद्धा सगळं काही संपतं असं नाही. हा दीर्घकालीन लढा आहे. हा लढा असा एक मोर्चा काढला लगेच झाला असं नाही. आता होतं काय, आम्ही अनेक वेळा मोर्चे काढतो, तर जे मोर्चात येतात त्यांना घरी बसलेले लोक विचारतात, काय मग काही लागला मिळेल तुमचा, घरी कर्जमाफी झाला, सोयाबीनचा भाव, असं होत नसतं. किमान तो प्रश्न अजेंड्यावर येतो, किमान त्या प्रश्नाची चर्चा होते, ही पण मोठी गोष्ट असते. आणि हा चळवळीचा किंवा आंदोलनाचा दबाव हा व्हिजिबली दिसत नाही, तुम्हाला तराजूत मोजता येत नाही, पण त्याचं प्रेशर क्रिएट होत असतं. मला सांगा, समजा ते आंदोलन झालं नसतं, चर्चेला बोलवलं असतं का, इतका वेळ घमासान झाला असता का, संतप्त भावना त्यांना कळल्या असत्या का. तर हा आंदोलनाचा परिणाम आहे. प्रत्येक ठिकाणी यश येईलच असं नाही, कधी कधी अपयश पण आपल्या वाट्याला येतं. पण म्हणून हिंमत हारायची नसते, लगेच कोणाला तरी जज करायचं नसतं, लगेच कोणाला तरी आरोप प्रत्यारोप करायचे नसतात. आणि त्रुटीचा अर्थसंकल्प सरकारने सादर केलाय, त्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं की 1 लाख कोटीच्या जवळपास योजनांवर आमचा खर्च होतो. वामनराव चोटप साहेबांनी सांगितलं की जो तिकडे खर्च होतो तो पैसा डायव्हर्ट करा, वाढवणच्या बंदरावाला, शक्तीपीठ महामार्गासाठी तुम्ही कर्ज काढलं, पुन्हा कर्ज घ्या. अशा अनेक लॉजिकल चर्चा, लॉजिकला ठेवून त्या चर्चा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळं लगेच गैरसमज कोणी करून घेऊ नका. आणि मला सांगा, आता एवढे सगळे गंभीर गुन्हे दाखल झाले, आता कोर्टाचे चक्र 2,500 लोकांना नागपूरला मारावे लागणार, त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. आमची बॅग काय, प्रवासाची बॅग का नेली, मग असं का झालं, तसं का झालं, मला असं वाटतं की गैरसमज करू नका. शेतकऱ्यांचा विषय आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. गावगाड्यातला सामान्य शेतकरी, आता मला 22 वर्ष चळवळीमध्ये झाले, तर प्रत्येक वर्षी यश मिळतंच का असं नाही. 3-4 वर्षापूर्वी आम्ही एक आंदोलन केलं, तेव्हा दिल्लीपर्यंत आम्ही ते आंदोलन घेऊन गेलो, तेव्हा 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली. तेव्हा सोयाबीनला भाव 8,000चा मिळाला, एकाच वर्षी मिळाला. पण त्याच्यानंतरच्या 3 वर्षामध्ये पुन्हा वाणिज्य मंत्र्यांबरोबर आमची सह्याद्रीवर बैठक झाली, पुन्हा दिल्लीपर्यंत आम्ही गेलो, पण त्या वर्षी नाही मिळाला. अजूनही सोयाबीनचा भाव हा 3,500च्या पुढे नाहीये. चांगल्या सोयाबीनला 4,000, बाकीच्या सोयाबीनला 2,500, 3,000, 3,500. तर त्याची पण लढाई आपल्याला उभी करावी लागणार आहे. हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये व्यापारी शेतकऱ्याचे सातबारे लावून माल विकतात, त्यामुळं शेतकऱ्याचा माल निघून गेल्यावर हमीभाव केंद्र चालवून काय फायदा आहे. जंगली जनावरांच्या त्रासाचा प्रश्न आहे, शेतीला मजबूत कंपाऊंड करून देण्याचा, शेतमजुरांना विमा देण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न घेऊन ही लढाई नव्यानं उभी करावी लागणार आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगेन की बिलकुल हिंमत हारायची नाही. आपण नव्या दमानं, नव्या ताकदीनं लढा उभा करू, पुन्हा नव्या लढाई उभी करू. आणि ही लढाई फक्त एका भागापुरती करायची नाही, तर सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लढाई गेली पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळं यश अपयशाची चिंता न करता ही लढाई आपण लढत राहू. अनेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत की हे कसं झालं, हे काय झालं, तुम्ही असं काय केलं.
किंवा हे सगळे शेतकरी नेते कसं काय गेले, कसं काय आले. आम्ही असं म्हटलं होतं की 2-3 जण बैठकीला जा, 2-3 जण थांबा. पहिला तर आग्रह होता नागपूरलाच या, पण त्यांचं म्हणणं होतं 25 सेक्रेटरी येऊन कसे यायचे. आणि सिनियर लोक त्या आंदोलनात होते. वामनराव चटप साहेब, ते त्यांचा तर म्हणजे जवळपास 50 वर्ष शेतकरी चळवळीचा अनुभव आहे. वामनराव चटपांनी ठरवलं असतं तर आयुष्यभर मंत्री राहू शकले असते. ते 15 वर्ष आमदार होते. आताही थोड्या फरकाने पडले. गणपतराव देशमुखांसारखे ते पण राहू शकले असते अनेक वर्ष. पण त्यांनी शेतकरी चळवळ पक्षातून जाता शेतकरी चळवळीची कॉम्प्रोमाइज केलं, शेतकरी म्हणजे पक्षाची कॉम्प्रोमाइज केलं नाही, शेतकरी चळवळीशी शरद जोशींचा विचार घेऊन ते पुढे राहिले. वामनराव चटप होते. अजित नवले पण एक डाव्या विचाराचे अभ्यासू नेते आहेत, ते होते. अशा अनेक, राजू शेट्टी होते, त्याच्यानंतर महादेवराव जानकर होते. हे सिनियर नेते सगळे असल्यामुळे मी त्यांच्यामध्ये फार छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मी फारच बारका पडतो यांच्या हिशोबानं. पण जिथं जो मुद्दा सुटला असेल तो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न मी पण केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करून लढणाऱ्या माणसाचा हिरमोड करू नका, लढणाऱ्या माणसाची हिंमत खचू नका. उद्या आंदोलन करणाऱ्या माणसाला असं वाटलं नाही पाहिजे की कशासाठी आपण सगळं करतो, काय गरज आहे सगळं करायची. म्हणजे केलं तरी अडचण, नाही केलं तरी अडचण, का करत नाही म्हणून पण अडचण. ठीक आहे, माझं म्हणणं आहे कुणीतरी प्रयत्न करतंय, ही पण मोठी गोष्ट आहे. ही पण मोठी गोष्ट लक्षात ठेवा. या आंदोलनातून खूप मोठं यश मिळालं का, तर मी अजिबात म्हणेल मिळालं नाही. आम्ही समाधानी आहोत का, तर समाधानी नाही आहोत. पण आंदोलनात असं असतं की आता मुंबईला आम्ही गेलो, आम्हाला अटका झाल्या, अटक झाल्यावर आम्ही जामीन घेतला, आम्ही परत आलो, पुन्हा नव्याने दुसऱ्या ठिकाणी आंदोलन उभं केलं. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं या आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल. आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आणि घराघरातला शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरेल ना, तेव्हा सरकार आंदोलनस्थळी चर्चेला येईल. आणि दुर्दैव असं आहे की जाती धर्माच्या मुद्द्यावर आंदोलन झालं की सरकार चर्चेला ठिकाणावर जातं, आणि मातीच्या आणि शेतीच्या मुद्द्यावर झालं की सरकार चर्चेला जात नाही. सरकारला असं वाटतं किती दिवस बसतील, काय करतील, अशी सरकारची भावना आहे. मला असं वाटतं निराश होऊ नका, हतबल होऊ नका. कर्जमाफी, कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आपण थांबणार नाही. पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरून शेतकऱ्याच्या तरुण पोरांना सांगेन की पोरांनो, जसं जातीच्या मुद्द्यावर तुम्ही लगेच स्वतःच्या गाड्या घेऊन पळता किंवा ताकदीनं उतरता, तसं मातीच्या मुद्द्यावर पण तितक्याच स्पिरिटनं तुम्ही उतरले पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण बोलत राहू, भेटत राहू. काही असलं तर कधी पण तुम्ही कॉल करा, आम्ही तुमच्यासाठी रात्री 12 वाजता आपण हजर आहोत. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. फक्त लक्षात ठेवा की लढाई करताना खूप विचारपूर्वक लढाई करावी लागत असते. सैन्याची मानसिकता काय आहे, आपल्याकडं बारूद गोळा किती आहे, शत्रूजवळ सैन्य किती आहे, या सगळ्यांचा विचार करून लढाई किती पुढे न्यायची, किती ताणवायची, तुटेपर्यंत ताणवायची का, याचा विचार आंदोलकांना करावा लागत असतो. त्यामुळं मला असं वाटतं समज गैरसमज न करता तुम्ही आंदोलनातल्या कुठल्याही नेत्याला फोन करा, मलाही करा, कोणालाही करा, ते तुम्हाला सविस्तरपणे त्या बाबतीत सांगतील. आणि मी पुन्हा सांगतो की कर्जाच्या वसुलीला जर बँकेचा अधिकारी आला तर कधी फोन करा, त्याचे कपडे काढून त्याच्या तोंडाला काळं लावून त्याला गावातून हाकलून लावू. पण कुठल्याही बँकेवाल्याने जर शेतकऱ्याला त्रास दिला तर आता आम्ही खपून घेणार नाही. आणि आत्महत्या तर करूच नका. माझ्या सगळ्यांना म्हणणं आहे, किती अडचण आली तर आत्महत्या करायची नाही, हिमतीनं आपण पुढे जाऊ. आणि युट्यूबर जे आहेत किंवा इन्फ्लुएन्सर जे आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की शेतकऱ्याच्या आंदोलनाला नख लागणार नाही अशी भूमिका सगळ्यांनी घ्यावी. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.